तर आजचा आपला विषय आहे समर्थांचे तीर्थाटन. समर्थ 12 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी तीर्थाटन केलं. ते कुठे कुठे गेले, त्यांनी तिथे काय काय कार्य केलं आणि त्या दरम्यान घडलेल्या काही घटना आणि प्रसंग आज आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी थोडंसं तीर्थाटनाविषयी आपण जाणून घेऊया. विविध धर्मग्रंथातून विविध प्रकारांनी वर्णिलेल्या विविध तीर्थांची संविधान पायी यात्रा करणे यालाच तीर्थयात्रा म्हणतात. स्नान, देवदर्शन, श्राद्ध, दान इत्यादी धार्मिक कृत्यासाठी पवित्र स्थळी जाणे याला सुद्धा तीर्थयात्रा म्हणतात. हिंदू धर्मात तसेच सर्व पंथांमध्ये बहुतेक सर्वांना तीर्थयात्रा आदरणीय आहेत. त्यामुळे सर्वांच्या अंतःकरणात भारताच्या मूलभूत एकात्मतेची भावना प्राचीन काळापासून जोपासलेली आहे. या एकात्मतेच्या भावनेला प्राचीन काळापासून ऋषी मुनींच्या पासून आस्था गायतच्या सर्व पंथांच्या सत्पुरुषांनी स्वतः तीर्थ स्वरूप असून सुद्धा आपल्या भक्तांच्या समोर आदर्श राहावा व ते भक्त उत्तम साधक बनावेत यासाठी संविधान भारतवर्षातील तीर्थयात्रा करून मूलतः पवित्र असणाऱ्या तीर्थांना पवित्रतम करून आध्यात्मिक स्वरूप प्राप्त करून दिले. प्रवास म्हणजे काय तर विश्वंभर निर्मित विश्वाचा चमत्कृती पूर्ण ग्रंथ वाचण्याची महान संधी. म्हणजे जे निर्गुण, निराकार, सर्व शक्तिमान, सर्व व्यापक विश्वंभर हा विश्वरूपाने अनंत रूपे अनंत वेश धारण करून सगुण साकार व्यक्त होतो. अशा या निर्गुण निराकार चैतन्य रूप विश्वेश्वराचे प्रकट रूप विश्वग्रंथातील नैसर्गिक, ऐतिहासिक, मानवनिर्मित स्थाने जसे पर्वत, डोंगर, नद्या, तलाव, सरोवरे, वने, कोट, किल्ले इत्यादी स्थाने अनुभवण्याचे प्रवास हे एक अनमोल साधन आहे. प्रवासाची ओढ व प्रवृत्ती मानवासी उपजतच असते. प्रवासात शिक्षणापेक्षाही उच्च स्थान आहे, कारण जे 100 व्याख्याने करून साधत नाही ते एक प्रवास शिकवून जातो. प्रवास हा नेहमी अंतर्मुख करून स्वत्वाची जाणीव व ओळख करून देणारा असतो. शरीररूपी पिंडीने ब्रह्मांडी फिरण्याचा अनुभव म्हणजेच पिंडी ते ब्रह्मांडी हा अनुभव सिद्धी घेण्याचा प्रवास हे एक साधन आहे. विश्वापासून विश्वंभरापर्यंत पोहोचण्याचा हा उत्कट मार्ग आहे. श्री समर्थांनी तपश्चर्या करून हा अनुभव घेतला. समर्थांसारख्या साक्षात्कारी संतांना आनंदभुनामध्ये विहार करता येतो. नाशिक येथे समर्थांना पंचवटीत तपश्चर्येत असतानाच स्वप्नात पुढे होणाऱ्या गोष्टी दिसल्या होत्या आणि त्या तशाच घडून आल्याचे दिसून येते. समर्थ म्हणतात, जन्म दुःखे जरा दुःखे नित्य दुःखे पुन्हा पुन्हा संसार त्यागणी जाणे आनंद बनवून. या ओवीत संसार स्थिती म्हणजे जन्म मृत्यू चक्र त्यांनी सांगितलंय. म्हणजे जन्मापासून तर वार्धक्यापर्यंत मनुष्यालाही दुःख वाट्याला येत असतात. कोणत्याही प्राण्याच्या वासना त्याला संसारात लोटत असतात. म्हणजेच काय तर पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पडावे लागते. यावर उपाय काय तर तटस्थपणे जगावे, वासना संपवावी आणि आसक्ती कमी करणे. संसार हा दुःखमय आहे, ते दुःख दूर करणे म्हणजे संसार पार जाणे. यासाठी आनंदभुवनाचीच वाटचाल धरायला हवी. तर अशा प्रकारे समर्थांनी तपश्चर्या पूर्ण करून तीर्थाटनास सुरुवात केली. प्रभू रामचंद्रांची कृपा संपादन झाल्यानंतर श्रीरामांच्या आज्ञेनुसार इसवी सन 1632 ते 1644 या काळात भारत भ्रमण करण्यास त्यांनी सुरुवात केली. सुमारे 12 वर्ष त्यांनी भारत भ्रमण आणि तीर्थाटन केले. महाराष्ट्रातील क्षेत्र नाशिकहून पंचवटीपासून उत्तरेकडे काशी, प्रयाग, बद्री केदार, हिमाचल प्रदेश, सेतुबंध, रामेश्वर पर्यंत त्यांनी प्रवास केला. पुढे बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्राच्या सुरुवातीला 3 महासागरांच्या त्रिवेणी संगमावर असणारी कन्याकुमारी, तसेच उत्तर भारत, मध्य भारत आणि दक्षिण भारत असा त्यांचा पायी प्रवास सुरू होता. दक्षिणेकडे तिरुपती, शिवकांची, विष्णुकांची, मदुराई, पक्षीतीर्थम इत्यादी ठिकाणी त्यांनी प्रवास सुरू केला. भारताच्या पश्चिमेस अरबी समुद्राच्या माथ्यावर असणाऱ्या क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी 5 नद्या उगम पावल्या आहेत. कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री आणि सावित्री अशा 5 नद्यांच्या उगमस्थानी पवित्र वातावरणात एक चातुर्मासच त्यांनी केला.
समुद्र सपाटीपासून 4,500 फूट असणाऱ्या महाबळेश्वर पासून सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या उंच उंच असणाऱ्या पर्वतांच्या किल्ल्यांची आणि रांगांची ते माहिती घेत होते. तीर्थक्षेत्रे पाहत ते किष्किंधा, पंपा सरोवर, गोकर्ण, महाबळेश्वर करीत होते. पुढे ते करवीर क्षेत्री म्हणजेच कोल्हापूर येथे आले. तेथून पश्चिम मार्गाने भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर इत्यादी तीर्थांना त्यांनी भेटी दिल्या. महाबळेश्वर पासून प्रतापगड, रायगड, तोरणा किल्ला, राजगड, सिंहगड, पुरंदरगड, पन्हाळगड, वासोट्याचा किल्ला, अर्नाळा किल्ला अशा सुमारे 10 ते 12 किल्ल्यांची त्यांनी माहिती घेतली. आपल्या उपासनेला आणि धर्मकार्याला, राजकारणाला पश्चिम महाराष्ट्र योग्य असे त्यांनी निश्चित केले. तपश्चर्येदरम्यान त्यांची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक तयारी झाली होती. 8व्या वर्षापासूनच चिंता करीतो विश्वाची म्हणणारे समर्थांनी तत्कालीन परिस्थिती पाहून त्यांना अतिशय दुःख झाले. ते खिन्नच झालेले होते. तर अशा या त्यांच्या तीर्थयात्रेच्या काळातील काही घटना आपण बघूया. काशीमध्ये जेव्हा समर्थ होते तेव्हा समर्थ दर्शनासाठी, विश्वेश्वराच्या दर्शनासाठी गेले. पण त्यांना पाहून पुजाऱ्याची विपरीत भावना होऊन त्यात त्यांना जाण्याचा मज्जाव केला. तसेच समर्थ मागे फिरले. पण पुजाऱ्याला शंकराची पिंडी काही दिसेना. पुजाऱ्याला शंकराचा आदेश झाला, तू ज्याला परत पाठविले आहेस तो मारुतीचा अवतार आहे, त्यास तू शरण जा. पुजाऱ्याने हनुमंत घाटावर मारुतीची स्थापना केली. पुजाऱ्याने समर्थांचे पाय धरले, त्यांना देवळात घेतले आणि अनुग्रह घेतला. नंतर काशी क्षेत्रात हनुमंत घाटावर मारुतीची मूर्ती नव्हती, म्हणून समर्थांनी तिथे एक मारुती स्थापन केला. नंतर अयोध्येला अयोध्या महात्म्य त्यांनी श्रवण केले. नंतर ते गोकुळ, वृंदावन, द्वारका येथे आले. द्वारकेला तेथील रिवाजाप्रमाणे शास्त्रविधी केला. नंतर हिमालयात बद्री, केदार, इत्यादी ठिकाणी जाऊन मारुतीच्या श्वेत मारुतीचं त्यांनी दर्शनास गेले. तिथे मारुतीने त्यांना थंडी वाऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून टोप, मेखला, कुबडी, जपमाळ, वल्कल इत्यादी वस्तू दिल्या. तीर्थाटनात समर्थांनी अनेक मठ स्थापन केले, अनेकांना अनुग्रह दिले. मठ स्थापून तिथे अधिकारी शिष्य त्यांनी नेमले. तर असेच तीर्थाटन करता करता एकदा समर्थ हिमालयाच्या ठिकाणी आले. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण करत करत ते पुढे हिमालयात आले. तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्यभाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली. आपल्याला प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले, आत्मसाक्षात्कार झाला, ईश्वराचे दर्शन झाले. आता देहधारण करण्याची काय आवश्यकता, असा विचार करून समर्थांनी 1000 फूट खाली मंदाकिनी नदीमध्ये स्वतःला झोकून दिले. तेव्हा श्रीराम प्रभूंनी त्यांना वर उचलले व धर्म कार्य करण्याची आज्ञा दिली. आपल्या शरीराला धर्मासाठी अर्पण करण्याचा समर्थांनी निश्चय केला. भारत भ्रमण करीत असताना श्रीनगरमध्ये शिखांचे 6वे गुरु हरगोविंद सिंग यांची आणि समर्थांची योगायोगाने भेट झाली. समाजाच्या दुर्धर स्थिती संबंधी दोघांची चर्चा, बातचीतही झाली होती. हरगोविंद सिंगांबरोबर 1000 सैनिक असायचे. त्यांच्या कमरेला 2 तलवारी असत. त्यांचा हा सर्व सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटले. समर्थांनी हरगोविंदांना विचारले, आपण धर्मगुरू आहात, 2 तलवारी आपण का बाळगता? तेव्हा हरगोविंद सिंग म्हणाले, एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शील रक्षणासाठी. समर्थांनी पुन्हा आश्चर्याने विचारले, आणि हा सरा फौजपाटा? त्यावर हरगोविंद सिंग म्हणाले, धर्माचे रक्षण करणारे हे सैन्य आहे. सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहेत, केवळ शांती आणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाही. आपल्याला शस्त्रसज्ज झाले पाहिजे. या दुर्बल माणसाला काहीही किंमत नसते. आपण बलशाली झाले पाहिजे. समानशीले व्यसनीश सख्यम, या नयाने दोघात सख्य झाले. समर्थ गुरु हरगोविंद सिंग यांच्या बरोबर ते सुवर्ण मंदिरात आले. तिथे ते 2 महिने राहिले. तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले. त्यांना ते गुप्ती म्हणत. बाहेरून दिसायला कुबडी, जप करताना या कुबडीवर बगल ठेवून चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांचे संचालन करता येत असे. कुबडीच्या दांड्याला आटे असत, त्यात छोटी तलवार असे.
समर्थांची अशी तलवार असलेली कुबडी आजही सज्जनगडावर पाहायला मिळते. भारत प्रवास करीत असताना ते आपल्या प्रत्येक शिष्याला सामर्थ्याचा आणि स्वाभिमानाचा संदेश देत. समर्थांना हिमालयात प्रभू रामचंद्रांकडून तसेच धर्मसंस्थापनेसाठी प्रेरणा मिळाली होती आणि गुरु गोविंद सिंगांकडून सशस्त्र क्रांतीची त्यांना प्रेरणा मिळाली. तर असा त्यांचा म्हणजे प्रवास सुरू होता आणि प्रवास सुरू असताना ते रामेश्वर सेतुबंध करीत जेव्हा दक्षिण भारतात आले तेव्हा सेतुबंधाला मारुतीस विभीषणाच्या दिलेल्या वचनाची आठवण झाली आणि मारुतीराय समर्थांना घेऊन लंकेत आले. विभीषणाने उभयतांचे उत्तम स्वागत केले. रामभक्तांचे असे त्रिकूट जमल्यावर त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. समर्थ, मारुती, विभीषण यांचे जेवण झाले. नंतर विभीषणाने मारुतीला विनंती केली, महाराज, पूर्वी ज्ञानेश्वर नामदेवादी मंडळी आली होती तेव्हा आम्हाला कीर्तन श्रवणाचा लाभ झाला. त्यानंतर अजूनपर्यंत आम्ही कीर्तन ऐकलेले नाही. आज रामदास आले आहेतच, त्यांना कीर्तन करण्याची विनंती करावी. श्री मारुतीरायांनी विनंती करताच समर्थांनी धन्य हे नगर, धन्य विभीषण, धन्य वरदान समर्थांचे या भंगावर रसाळ कीर्तन केले. एक ते 2 महिने लंकेत राहिले. लंकेहून निघताना विभीषण म्हणाला, श्री रघुपतीची आज्ञा आहे त्याप्रमाणे लोकोद्धाराचे व धर्मजागृतीचे कार्य करावे. समर्थ म्हणाले, श्री रामरायांनीच आज्ञा दिलेली आहे आणि करता करविताही तोच आहे. असे म्हणून समर्थ विभीषणाचा निरोप घेऊन दक्षिण भारतातील तीर्थक्षेत्रे पाहत पाहत पुढे पंचवटीच्या दिशेने निघाले. तर असा त्यांचा भारतभर प्रवास सुरूच होता. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर प्रथमतः सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे अशी इच्छा रामदास स्वामींना साहजिकच झाली. पण पुढील 12 वर्षाच्या प्रवासात त्यांनी जे भयंकर आणि विदारक अनुभव घेतले त्यांनी त्यांच्या चारित्र्यास एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्या काळात भारतातील जनता कमालीच्या ही नदी नत्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळ कंठित होती. यावनी सत्तेच्या अमानुष्य जुलमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका मुले, आया बहिणी, देवधर्म, संस्कृती काही सुरक्षित नव्हते. जनतेची ही हृदयद्रावक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ आणि उद्विग्न झाले. सर्वस्वी निसत्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारक ठरण्याचा संभव आहे. समाजाला प्रथम संघटित आणि शक्ती संपन्न बनवले पाहिजे. समाजाचा लुप्त झालेला आत्मविश्वास पुन्हा जागृत केला पाहिजे अशी त्यांची खात्री झाली. आजच्या आपल्या जीवनात अपयश आणि दुःख दिसत असले तर त्याला आपले अधीर आणि उतावीळ मन कारणीभूत आहे. बहुसंख्य लोकांस सुख, आनंद, यश, कीर्ती, ऐश्वर, अधिकार मिळवण्यासाठी अधीर आणि उतावळे झालेले आहेत. परंतु त्यासाठी शांतपणे आणि सातत्याने कराव्या लागणाऱ्या परिश्रमाचा मात्र अभाव दिसून येतो आहे. आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये विद्या, कला अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी 12 वर्षांचे परिश्रम हे आवश्यक मानले जातात. या सतत केलेल्या प्रयत्नांनाच तप असे म्हटले आहे. आपल्या प्राचीन इतिहास वाचला म्हणजे खऱ्या धैर्याची कल्पना आपल्याला येऊ शकेल. जगातील सर्व देशात सर्व काळात जे विद्वान, ज्ञानी, ध्येयवादी, यशस्वी संत, महंत, कलाकार, वीर पुरुष होऊन गेले त्यांनी जीवनातील धैर्याची पुंजी कधीही संपू दिली नाही. म्हणूनच परिस्थितीवर मात करून ते यशस्वी झाले. अंतःकरणात श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र कर्तव्य, ध्येय, उपासना या गोष्टी जगात सर्वश्रेष्ठ आहेत. तनाने, मनाने, धनाने आणि प्राणपणाने मला त्या पूर्ण केल्या पाहिजेत अशी ज्याची दृढ श्रद्धा असेल त्याच्याच अंतःकरणामध्ये धैर्य उत्पन्न होईल. 350 वर्षापूर्वी राजकीय राजवटीत जेव्हा हिंदुस्थानी जनता भयभीत झाली होती तेव्हा श्री समर्थांनी आपले बाहू उभारून खणखणीत वाळीने लोकांना सांगितले, धीर धरा तपवा, हडबडू गडबडू नका, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. मसूर या गावी रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकोद्धाराच्या कार्याचा पाया घातला होता.
1570 मध्ये त्यांनी चाफळास राम मंदिराची स्थापना केली. काही वेगवेगळ्या गावी त्यांनी सुरुवातीला मारुतीच्या 11 मंदिरांची स्थापना केली आणि नंतर गावोगावी समर्थ रामदासांनी काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत सुमारे 1100 मठ स्थापन केले. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा यासाठी त्यांनी काया झिजवली. हरिकथा निरूपण, राजकारण, सावधपण व साक्षेप या तत्वांच्या आधारे कार्य करणारा रामदासी संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत त्यांनी ठरवलेले कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार लोकसंग्रहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला. समर्थ रामदासांच्या जय जय रघुवीर समर्थ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दर्याखोऱ्यातून, डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगा, यमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. असे तो हिमाचल मठ महंत निर्माण करून, निस्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने त्यांनी भारून टाकली. प्रभू श्री रामचंद्र, आदिशक्ती तुळजा भवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या 3 देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. अक्षरशः शेकडो मारुतीची मंदिराची स्थापना त्यांनी केली. स्वतः डोंगर दर्यात घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचे चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचा मार्ग त्यांनी दाखविला. समर्थांवर संत एकनाथाच्या वाङ्मयाचा प्रभाव असल्याने प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेक संपन्न व्हा असा उपदेश त्यांनी केला. आनंदवन भुवनाचे स्वप्न त्यांनी पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज त्यांनी जागविले. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या त्यांच्या सूत्रानुसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विविध विषयातून लीलया समाज प्रबोधन करणाऱ्या समर्थांचे मुख्य उद्दिष्ट होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्व छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे कार्याचे महत्व लक्षात घेऊन रामदास स्वामी अतिशय भारावून गेले. त्यांनी रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना एक स्तुतीपर लेखन केलेले एक पत्र पाठवले. त्यामध्ये त्यांनी निश्चयाचा महामेरू, जाणता राजा, जनतेचे हित पाहणारा कैवारी राजा, शिवकल्याण राजा असे त्यांनी संबोधले आहे. शिवाजी महाराज हे ईश्वराचे देणे आहेत असे ते म्हणत. समर्थांच्या भारत भ्रमणात वैशिष्ट्य असे की त्यांनी त्या काळातील विविध संप्रदायातील अनेक सत्पुरुषांच्या गाठीभेटी त्यांनी घेतलेल्या आहेत. हैदराबादला केशव स्वामी, वडगावला जयराज स्वामी, पाटगावचे मौनी बाबा, ब्रह्मनाळचे आनंद मूर्ती, निगडीचे रंगनाथ स्वामी, चिंचवडचे मोरया देव या विविध सत्पुरुषांना ते भेटले. या सर्वांशी चांगले संबंध प्रस्थापित करून समर्थांनी सांप्रदायिक सद्भाव निर्माण केला. संत मोरया देव यांच्याकडून त्यांना तुकाराम महाराजांविषयी समजले, म्हणून ते देहू गावात आले. तिथे त्यांनी तुकाराम महाराजांची भेट घेतली. दोघा संतांनी परस्परांना वंदन करून एकमेकांची स्तुती करणारे अभंग लिहिले. तुकाराम महाराजांबरोबर समर्थ आळंदी आणि पंढरपूर येथे देखील गेले. आजही पंढरपूरला समर्थांनी स्थापन केलेला मारुती विठ्ठल मंदिराच्या ओवरीत आपल्याला पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी समर्थांकडे पाठविले अशी सज्जन गडावली मंडळींची श्रद्धा आहे. रामदास स्वामी अद्वैत तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. केवळ ब्रह्म हेच सत्य आहे हा विचार त्यांच्या साहित्यात सर्वत्र दिसतो. त्यांच्या तत्वज्ञानास संत एकनाथांच्या वाङ्मयाची बैठक होती. स्वतः त्यांनी 12 वर्ष नामस्मरण भक्ती केली आणि त्याचा प्रसार केला. परमार्थाशिवाय प्रपंच भिकारी आहे. ज्या घरामध्ये रामनाम नाही ते घर सोडून कुशाल अरण्यात निघून जावे असे समर्थ निक्षून सांगतात. देवाचे वैभव वाढवावे, नाना उत्सव करावे असे त्यांचे मत होते.
समर्थांनी प्रत्ययाचे ज्ञान सर्वश्रेष्ठ मानलेले आहे. अनुभवाशिवाय असलेल्या केवळ शब्द ज्ञानाची त्यांनी तिखट शब्दात हजेरी घेतली. परमात्मा हा चराचरात भरलेला असून त्याची प्राप्ती करून घेण्यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे, हे समर्थांनी अनेक स्थळी सांगितले. अनेक उपनिषदांचा संदर्भ घेऊन समर्थांनी या जगाचे अनित्यत्व मिथ्यत्व प्रतिपादन केले आहे. कर्म भक्ती ज्ञान या मार्गाचे अनुसरण करून मुक्त होण्याचे सर्वोच्च लक्ष्य त्यांनी त्यांच्या शिष्यांपुढे ठेवले. सतत ईश्वर चिंतन करावे, सद्गुरूंची सेवा करावी, उपासनेला प्राणपणाने चालवावे, सतत परमार्थ ग्रंथांचे परिशीलन करावे, असे अनेक दंडक समर्थांनी घालून दिले. समर्थ उत्तम कीर्तनकार होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली. अनेक स्त्रियांना कीर्तनकार मठ महंत म्हणून तयार केले. समर्थ हे आधुनिक विचारांचेच पुरस्कर्ते होते. समर्थांना घोडेस्वारी येत होती, त्यांना घोड्यांची पारख होती, त्यांना अतिशय उत्तम पोहता येत होते. समर्थ मामुलीस असताना त्यांच्या शिष्यास उद्धव गोसावी यास त्यांनी तिथल्या एका ठाणेदारापासून वाचवले होते. उद्धवाला कोठडी बाहेर आणले आणि ठाणेदाराला त्यांनी सरळ बेताच्या छडीने मार देण्यास सुरुवात केली होती आणि त्याला वटणीवर आणले. ठाणेदाराला समर्थांच्या सामर्थ्याची प्रचिती आली होती. माझ्यावर कृपा करा आणि प्राणदान द्या असे म्हटल्यावर समर्थांनी छडी टाकून उद्धवास घेऊन ते तिथून निघाले. पण आपल्या घरी कोणत्याही निमित्ताने का होईना आपल्या इथे समर्थ आलेले आहेत म्हणून त्याला तसेच का जाऊ द्यावे असा विचार त्या ठाणेदाराच्या मनात आला. त्यांनी समर्थाला काही दिवस आपल्या घरी नेऊन ठेवले. तेवढ्या अवधीत एक दिवस आपली स्वतःची तिरंदाजी दाखवण्यासाठी त्यांनी समर्थांना गावाच्या मैदानावर नेले. प्रथम काही मामूली प्रयोग झाले आणि आपला तीर किती लांब जातो हे दाखवण्यासाठी ठाणेदाराने धनुष्य बाण घेतले. त्याने तीर लावून धनुष्य आकर्ण ओढले आणि तीर सोडल्याबरोबर समर्थांनी ताबडतोब डाव्या हाताने त्याचा तीर पकडला. असे 10-5 वेळा झाले. नंतर समर्थ म्हणाले, खा साहेब, आता आम्ही बघतो, आम्हाला जमते का बघू तरी. समर्थांनी बाण लावला आणि धनुष्य बाण ताणून बाण सोडला. त्यांचा बाण पकडण्यासाठी खा साहेब अगदी पावित्र्यात उभे होते. बाणाचा टणत्कार झाल्याबरोबर ठाणेदार बाजूला सरला. समर्थ म्हणाले, खा साहेब, बाण आणा ना. ठाणेदाराने 1.5-2 मैलांवर गेलेला बाण आणला. समर्थांनी पुन्हा बाण लावला, पुन्हा सोडला. तो बाण केव्हा सुटला आणि कुठे गेला हे मात्र ठाणेदाराला काही कळलेच नाही. शेवटी समर्थांनी दिशा दाखविल्यावर ठाणेदार पळत सुटला. अर्ध्या तासात ठाणेदाराचे 10-5 मैल पळणे झाले आणि अंगातून घामाच्या धारा लागल्या. ठाणेदार धापा टाकू लागला. शेवटी समर्थ म्हणाले, काय खा साहेब, आम्ही आपले गोसावी माणसे, आमच्याजवळ काहीच कसब नाही आणि कधी नाही ते आज आम्ही धनुष्यबाण हातात घेतले आहेत. आता संध्याकाळपर्यंत आपण हाच खेळ खेळूया. ठाणेदार म्हणाला, महाराज, आता आपण हा कार्यक्रम उद्या करूया. समर्थ म्हणाले, का हो, दमला का? ठाणेदार म्हणाला, महाराज, खरे सांगायचे म्हणजे आता प्राण जायची वेळ आलेली आहे. आता फक्त एकदा पळत जाईन बॉमी, पण येताना चौघांच्या खांद्यावर आधार घेऊनच मला यावे लागेल. महाराज, मला आपल्या सामर्थ्याची कल्पनाच नव्हती. मी आपल्या तिरंदाजीने थक्क झालो आहे. समर्थ म्हणाले, ठाणेदार पाटील, जगात शेराला 1.25 शेर हे असतातच. तेव्हा आपल्या धनाचा, अधिकाराचा, सामर्थ्याचा उपयोग प्रजेच्या छळा करता न करता संरक्षणासाठी करीत जा. जगात जशा तसे वागणारी माणसे आहेत, तेव्हा अहंकार टाका आणि माणसासारखे वागा, अशी त्यांनी त्या ठाणेदाराला सूचना केली. समर्थ रामदास हे निसर्गप्रेमी होते. आपल्या निवासाच्या त्या जागा त्यांनी ज्या निवडल्या होत्या त्या सगळ्या निसर्गरम्यच होत्या. आजही चाफळ, शिवथरगड, सज्जनगड आणि समर्थांच्या वेगवेगळ्या घडी पाहण्यासाठी तरुण गिर्यारोहक गर्दी करतात. काही साहसी मुले मुद्दाम पावसाळ्यात मोहीम म्हणून समर्थांची तीर्थक्षेत्रे पाहतात. समर्थांना अंगापूरच्या डोहात 2 मूर्ती सापडल्या होत्या. एक श्रीरामचंद्रांची
आणि दुसरी तुळजाभवानीची. त्यातील श्रीरामाची मूर्ती यांनी चाफळला स्थापन केली. श्री तुळजाभवानीची मूर्ती स्थापन करण्यासाठी ते सज्जनगडावर आले. सज्जनगडावरील प्रसिद्ध अंगलाई देवीचे मंदिर आजही त्याची साक्ष देते आहे. सज्जनगडाच्या पायथ्याला समर्थांनी एक बाग तयार केली आणि त्याच्यातील त्या बागेसंबंधी एक काव्य, एक स्वतंत्र लिखाणच त्यांनी केलेलं आहे. आणि त्या लिखाणातून कल्पना येते की वनस्पती शास्त्रांचा समर्थांना किती अभ्यास होता. सुमारे 350 वनस्पतींची नावे त्यांनी त्यात दिलेली आहेत. आणि आश्चर्य म्हणजे यादी देताना पालेभाज्या, फळभाज्या, फळं, फुलं, औषधी वनस्पती याची व्यवस्थित वर्गवारी सुद्धा केलेली आढळते. सज्जनगडावर 2 वर्ष राहून समर्थ शिवथरगळीत आले. तिथे त्यांनी समर्थ संप्रदायाचा श्रीमद दासबोध हा प्रधान ग्रंथ लिहिला. या ग्रंथात समर्थांनी प्रपंच, राजकारण, संघटन, व्यवस्थापन, व्यवहार चातुर्य, व्यक्तिमत्व, विकास, सभ्यता आणि शिष्टाचार या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे. समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाङ्मय निर्मिती केलेली आहे. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र असे अनेक त्यांनी लिखाण केलेले आहे. तसेच अनेक आरत्या सुद्धा त्यांनी लिहिलेल्या आहेत. काही पदे आणि त्यांची इतर काही लेखन कृती प्रसिद्ध आहेत. मोरगावला असताना गणपतीच्या दर्शनाला एकदा समर्थ गेले. तेथील पुजाऱ्याला आरती काही येत नव्हती. हे पाहून त्यांनी सुख करता दुःख करता ही आरती लिहिली. नंतर तुळजाभवानी ही तर समर्थांची कुलस्वामिनी, तिचे दर्शन घेताना समर्थांनी दुर्गे दुर्गट भारी तुझे विण संसारी ही आरती लिहिली. सत्राणे हुड्डाणे हुंकार वदनी ही तर आरती म्हणताना मारुतीच्या अंगात वीरश्रीचा संसार होतो. समर्थांनी शंकराची आरती लिहिली. त्याची कथा मोठी गमतीशीर आहे. तीर्थयात्रा करताना समर्थ जेजुरीला आले. तिथे खंडेरायाचे दर्शन घेऊन ते लवथेश्वरला आले. जो कोणी मंदिरात झोपतो तो रात्रीच मरण पावतो, अशी या मंदिराची ख्याती होती. हे कळल्यावर समर्थांनी मुद्दाम मंदिरातच झोपायचे ठरवले. ग्रामस्थांनी त्यांची मने वळविण्याचा प्रयत्न केला, पण समर्थ मात्र जिद्दी होते. त्यांनी सकाळी ग्रामस्थांनी मंदिरात भीतच प्रवेश केला आणि पाहतात तर काय, समर्थ भगवान लवथेश्वराची पूजा करीत होते. आणि त्याच वेळी त्यांनी लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा या प्रसिद्ध आरतीची निर्मिती केली. समर्थांनी खंडेराया, दत्तात्रय, विठ्ठल, श्रीकृष्ण, दशावतार अशा विविध देवांच्या आरत्या केलेल्या आहेत. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरती रस्त्यावर केदाराचे मंदिर आहे. समर्थांनी तेथील शंकराचे दर्शन घेतल्यावर केदाराची देखील आरती केली. मुळातील केदार हा हिमालय पर्वतात आहे, म्हणून रत्नागिरी जवळ केदाराचा उल्लेख करताना उत्तरेचा देव दक्षिणे आला असे समर्थ म्हणतात. या केदाराने रत्नासूर राक्षसाचा वध केला, म्हणून त्या गावाला रत्नागिरी हे नाव पडले. तर अशा प्रकारे समर्थांनी अनेक आरत्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. दासबोधाशिवाय रामायणातील किष्किंधा, सुंदर व युद्ध ही कांडे, कित्येक अभंग, आरत्या, भूपाळ्या, पदे, स्तोत्रे, राजधर्म, क्षात्रधर्म, शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना पत्र, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यातील उत्सव या संबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय व्यतिरेक, वैराग्य शतक, ज्ञान शतक, उपदेश शतक, षड्रिपू विवेक इत्यादी विषयावरील विपुल लेखन समर्थांनी केलेले आहे. समर्थाची शिकवण व्यावहारिक आणि शहाणपणाचीच होती. सावधानतेची, आत्मविश्वास संपन्न करणारी, रोखठोक आणि राजकारणी स्वरूपाची पण होती. समर्थांच्या शिकवणुकीचे सार केवळ काही शब्दात सांगता येते, ते म्हणजे कर्म, उपासना, ज्ञान, विवेक, भक्ती, प्रयत्न आणि सावधानता. समर्थाने राष्ट्र उभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले, तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवरही त्यांनी भर दिला. कारण यातूनच महाराष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची, वाचण्याची मोहीम सुरू केली. आपल्या वचनात ते म्हणतात, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले
की जे जे आपणासी छावे ते इतरांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. प्रपंच सोडून जर परमार्थ केला तर आत्मोन्नती होईल, आणि प्रपंच करून जर परमार्थ केला तर राष्ट्रोन्नती होईल. ते म्हणतात, प्रपंची जे सावधान तोची परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. याशिवाय त्यांनी गाणे कसे लिहावे हे सुद्धा सांगितलेले आहे. ते म्हणतात, बाळके श्वापदे पक्षी लोभती वेधती मनी, चित्त निश्चिंत होतही धन्यते गायनी कळा. त्यांनी मराठी भाषेचाही समर्थ अभिमान व्यक्त करतात. त्यांना कवितेची आणि संगीताचीही आवड होती. महाबळेश्वरला असताना एका झाडाखाली समर्थ उभे होते पावसात. तेव्हा त्यांना भोवतालच्या निसर्गरम्य वातावरण पाहून काही शब्द स्फुरले. त्याचे शब्दचित्र आपण बघूया. पसरले सरले गिरी साजरे, सरवटे दुकटे भरोते भरी, बहुत वात झाडात झडाडितो, वर तरु वरता चिकडाडितो, झिरपती झरती झरती झरे, न धरिता धरता नीर वावरी, बहुत पाभळ वोक महितळी, नभकटे धुकटे कटपाभळी, सरस रम्य रसाळ वनांतरा, हरितरंग सुरंग दिसतसे बरा, दिसतसे रमणीय वसुंधरा, नूतन पल्लवहा तरु साजिरा. जवळच्या दोन शब्दांमध्ये अनुप्रास अलंकार साधल्यामुळे एक प्रकारची लयबद्धता आपल्याला या कवितेमध्ये दिसून येते. तर अशा प्रकारे समर्थ तीर्थक्षेत्रांना भेटी देत इसवी सन 1644 ला नाशिकात परत आले. रामरायाच्या दर्शनाने त्यांच्या 12 वर्षाच्या तीर्थयात्रेची सांगता झाली. त्यांनी सगळे समर्थांनी तीर्थाटनाचा वृत्त रामरायापाशी वर्णन केला आणि तीर्थाटनाचे पूर्ण पुण्य रामाच्या चरणी त्यांनी समर्पण केले. श्रीरामांनी त्यास कृष्णातीरी जाण्याची आज्ञा केली. समर्थ म्हणाले, सध्या सिंहस्थ चालू आहे, ते संपले की मी जातो. श्रीरामांनी त्यांच्या म्हणण्याला होकार दिला. समर्थ श्रीरामांची आज्ञा घेऊन निघाले. ते जांबेस जाण्यास निघाले. वाटेत पैठण गाव लागले. वेश असावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळ्या. या उक्तीप्रमाणे समर्थ राहत असत. पायात पादुका असत, हातात जपमाळ आणि गळ्यामध्ये मेखळा असे. तसेच त्यांच्या पाठीवर गलोल पण ते बाळगत असत. गोदावरीच्या तीरावर बरीच ब्राह्मण मंडळी जमली होती. समर्थांची चेष्टा करण्याकरता एक ब्राह्मण म्हणाला, आपण हा वेश का धारण केलेला आहे? तेव्हा आपण आहात तरी कोण आणि आपला पंथ तरी कोणता? समर्थ म्हणाले, आम्ही रामोपासक असून आमचा ब्रह्मचर्याश्रम आहे. ब्राह्मण म्हणाला, मग गलोल कशासाठी आणि गलोलीचा नेम मारण्याचा काही अभ्यास वगैरे आहे का आपला? समर्थ म्हणाले, आम्ही स्वेच्छाविहारी असल्याने करमणुकीसाठी आम्ही गलोल बाळगतो. अभ्यास आहे आपला थोडासा. ब्राह्मणाने समर्थास आकाशात उडवणारी घार पाडण्यास सांगितले. समर्थांनी गलोलीला दगड लावला आणि घारीला दगड मारला. क्षणाला ती घार जमिनीवर पडली. ब्राह्मण म्हणाले, आपण रामोपासक म्हणविता, भगवी वस्त्रे अंगावर घालता आणि हिंसा करता, ही गोष्ट बरी नाही. तुम्हाला आता प्रायश्चित्त हे घेतलेच पाहिजे. समर्थ हसून म्हणाले, ठीक आहे, हिंसा केली आहे तेव्हा मी प्रायश्चित्त घेण्यास मी तयार आहे. ब्राह्मणाने समर्थांना क्षौरविधीपूर्वक प्रायश्चित्त दिले. प्रायश्चित्त झाल्यावर ही गार मेलेलीच होती. ती तशीच पाहून समर्थ म्हणाले, घार तर मेलेलीच आहे, तुम्ही आम्हाला प्रायश्चित्त दिले, त्याचा उपयोग तरी काय? ब्राह्मण म्हणाले, मनुष्याच्या हातून हिंसा झाल्यास शस्त्रात प्रायश्चित्ते सांगितलेली आहेत. तुमच्या हातून हिंसा झाली म्हणून प्रायश्चित्त दिले. या प्रायश्चित्ताने हिंसा झालेला प्राणी जिवंत होत नाही. समर्थ म्हणाले, घार जिवंत होत नाही तर प्रायश्चित्ताचा फायदा काय? बघूया, प्रयत्न करूया, जिवंत होते का घार. समर्थांनी घारीस हातात घेतली, श्री रामचंद्रांचे स्मरण केले आणि हातातल्या घारीस सांगितले, तू पहिल्यासारखी आकाशात विहार कर. समर्थांचे वाक्य संपताच घार आकाशमार्गाने उडून गेली. हे पाहून सर्व मंडळी आश्चर्यचकित झाली व समर्थास शरण गेली. पैठणातील लोकांस समर्थांचे सामर्थ्य मात्र कळून आले. तर समर्थ पैठणास कीर्तन करीत असताना एकदा
अंबड गावच्या एका गृहस्थांनी समर्थांना ओळखले आणि सांगितले, आपल्या मातोश्रींना आपण निघून गेल्याने अतिशय दुःख झालेले आहे व त्यांचे डोळे गेलेले आहेत. आपण संचार करता ते ठीक आहे, पण एकदा जांबेला मात्र जाऊन या. हा गृहस्थ जांबेला पोहोचण्यापूर्वीच समर्थ जांबेत गेले, श्री मारुतीचे दर्शन घेतले व घराच्या अंगणात येऊन जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना केली. समर्थांच्या मातोश्रींनी सुनबाईला आलेल्या भिक्षेकऱ्यास भिक्षा आणण्यास सांगितले. सुनेने भिक्षा आणली, पण समर्थ म्हणाले, भिक्षा घेणारा गोसावी नाही हा. मातोश्री भिक्षेकऱ्याच्या रोखाने म्हणाल्या, कोण रे, नारोबा का? समर्थ पुढे आले व म्हणाले, हो मी नारोबा असे म्हणून आईला त्यांनी नमस्कार केला. आई म्हणाली, नारोबा किती रे मोठा झालास तू, पण तुला आता पाहायला माझ्याकडे दृष्टी नाही रे, तू नुसत्या खाचा राहिल्या आहेत. पण समर्थ म्हणाले, दृष्टी गेली तर काय बिघडलं, आपल्याला काही करता आलं तर पाहू. असे म्हणून आईच्या डोळ्यांवरून आपला कृपा हस्त, कृपया कोणाचा तरी ऑडिओ सुरू आहे, प्लीज बंद करा. असे म्हणून आईच्या डोळ्यावरून आपला कृपाहस्त फिरविताच आईला दृष्टी आली. आईने समर्थास घट्ट मिठी मारली. श्रेष्ठांच्या पत्नीला आश्चर्य वाटले व तिने ही बातमी श्रेष्ठांना कळविली. श्रेष्ठ समर्थात भेटण्यासाठी एका हातात यज्ञोपवीत धरून बाहेर आले. श्रेष्ठांना पाहून नारायणाने साष्टांग नमस्कार घातला. दोघांच्या भेटी झाल्या. सर्वांना आनंद झाला. श्रेष्ठांना समर्थांनी विचारले, हातात यज्ञोपवीत का धरले? श्रेष्ठ म्हणाले, बऱ्याच दिवसांनी भेट झाली की ती देवाला साक्षी ठेवूनच घ्यावी. यज्ञोपवीत गायत्री देवता व सूर्याचे तेज आहे म्हणून त्याला साक्षी ठेवून मी भेटलो. अलीकडे मात्र यज्ञोपवीताचे 12च वाजलेले आहे. आपल्याला दृष्टी कशी मिळाली हे कोडे आईला काही उलगडे ना. त्यांनी समर्थांना विचारले, काय रे नारोबा, एखादे भूतपिशाच वश केलेस की काय, आणि कुठे शिकलास ही चटक विद्या? समर्थ म्हणाले, आई कुठलं भूत वश केलं सांगू? होते वैकुंठाचे कोणी, शिरले अयोध्या भुवनी. हे पद समर्थांनी त्याच वेळी केले. समर्थ आपण घरातून निघाल्यावर काय काय केले हे त्यांनी त्यांना सांगितले. तपश्चर्या व तीर्थयात्रा केल्याचे सांगताच सर्वांना आनंद झाला. समर्थ म्हणाले, 24 वर्षाची पुण्य व रघुनाथाची कृपा मला प्राप्त झाली आहे. एवढ्याच समर्थांना श्रेष्ठांनी प्रश्न केला. संपन्न लावण्य तारुण्य काळी, कौशल्यता वैभव चित्तहारी, एकांत काळी पडता समंधू, अभिलाष न करी तो धन्य साधू. यावर समर्थांनी लगेच उत्तर दिले, स्वर्गी गणाते सन्मुख झाली, लावण्य रूपी दृष्टी न घाली, मुक्ताफळीचे उधे चराशी, परंतु अरण्य मिरासी त्यासी. अशी प्रश्नोत्तरे त्यांची चालली होती. भोजन चालू असताना समर्थांनी श्रेष्ठांना आपली सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून श्रेष्ठ व मातोश्रीस अतिशय आनंद झाला. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम, अशा न्यायाने श्रेष्ठ मातोश्री व समर्थ परमार्थावर चर्चा करीत होते. याच वेळी समर्थ व श्रेष्ठ 100 कडव्यांचे अभंग तयार करीत व मातोश्रीस म्हणून दाखवत. बरेच दिवस निघून गेले आणि एक दिवशी समर्थांनी श्रेष्ठांकडे रघुपतीच्या आज्ञेनुसार कृष्णातीरी जाण्याची आज्ञा मागितली. मातोश्रीस अत्यंत दुःख होऊ लागले. तेव्हा श्रेष्ठ म्हणाले, आम्हाला समजूत घालता आली तशी आम्ही घातली, पण आईचे काही समाधान झालेले नाहीये. निशेष दुःख जाऊन निश्चयत्व प्राप्त व्हावे असे काहीतरी तूच तिला समजावून सांग. तेव्हा समर्थांनी आईला देवहूतीचे आख्यान म्हणजे कपिल गीता सांगितली. तेव्हा मातोश्रीने समाधानाने सांगितले, हे समाधान कायम टिकावे व श्रीरामाचे दर्शन व्हावे एवढीच इच्छा आहे. समर्थांनी विनंती करताच श्रीरामांनी मातोश्रीस दर्शन दिले. आईची, श्रेष्ठांची व प्रभू रामरायाची आज्ञा घेऊन समर्थ नाशिकला आले. समर्थ नाशिकास आल्यावर यथाविधी गोदावरी प्रदक्षिणा केली. मनात धरलेली तपश्चर्या, तीर्थाटन आणि गोदावरी प्रदक्षिणा त्यांनी पुरी केली. समर्थांनी गोदावरी प्रदक्षिणाचा वृत्तांत रायास निवेदन केला व विनंती केली की काही अपरिहार्य संकटे आल्यास आपण सहाय्य करावे. आपण उपेक्षा केली तर रामदासापेक्षा रामरायालाच कमीपणा येईल. रामरायांनी समर्थांना आशीर्वाद दिला आणि समर्थ कृष्णातीरी येण्यास निघाले. प्रथम ते टाकळीस आले. उद्धव गोसावी इथे यांचे क्षेम विचारले व महाबळेश्वरला आले. तेथे कीर्तने केली. पुष्कळ माणसे त्यांच्या कीर्तनाला येत असत. त्यापैकी कित्येकांना त्यांनी अनुग्रह दिले. त्यात अनंत भट व दिवाकर भट
हे नमूद करण्यासारखे शिष्य होते. समर्थ निघण्याच्या वेळी मीही आपल्याबरोबर येतो म्हणून अनंत भट अट्ट करू लागले. शेवटी तिथे एका हनुमंताची मूर्ती स्थापन केली. पट्टाधीश रामचंद्र व स्वतःच्या पादुका दिल्या आणि पूजा अर्चा करण्यास सांगून समर्थ वाईला आले. तेथे रोकडोबाची स्थापना केली. थिटे, पिटके, चित्राव यांच्या मातोश्रीस त्यांनी अनुग्रह दिला. पिटके यांच्याकडे रोकडोबा मारुतीची पूजा सोपविली. समर्थ रोज सकाळी पंच उशक्काली उठून कृष्णा वेण्या संगमावर स्नान संध्या करून दुपारी मधुकरी मागून श्रीरामास नैवेद्य दाखवून उदरनिर्वाह करीत आणि मुलांशी वाळवंटामध्ये खेळत असत. समर्थ अतिशय संवेदनशील होते. त्यांच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने हे दृश्य विश्व मिथ्या करे, पण त्याच विश्वामध्ये जे जे सौंदर्य आढळले, ते जे जे भव्यपण आढळले, तेथे तेथे श्री समर्थ मोठ्या रसिकतेने मोहून गेले. माणसाचे बोलणे, चालणे, वागणे, लिहिणे, वाचणे, काम करणे सारे काही सुंदर असावे असे त्यांना नेहमी वाटत असत. जीवनात भव्यपण आणि सौंदर्य भरून राहणे हे त्यांच्या मते उत्तम जीवनाचे एक लक्षण आहे. तीर्थयात्रा करण्याच्या निमित्ताने त्यांनी सबंध हिंदुस्थान पालथा घातला होता. त्यामुळे त्यांना अनेक लोकरीती माहिती होत्या, अनेक भाषा त्यांना येत होत्या. मराठी, हिंदी, संस्कृत व उर्दू भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांचे अवलोकन कमालीचे सूक्ष्म, खोल आणि अनेकांगी होते. श्री समर्थ स्वतः अतिशय विवेकशील आणि उद्यमशील असल्याने त्यांना समजूतदार व कष्टाळू माणूस आवडे. आळशी माणसाला ते करंटा म्हणत. ते खरे हाडाचे उदार होते. देवाचे वैभव वाढवण्याची त्यांना फार हौस होती. प्रचितीवर त्यांचा भर होता. लोकांना जे सांगायचे ते आधी स्वतः अनुभवावे आणि मग सांगावे असा त्यांचा नेहमी कटाक्ष असे. त्यांचे अंतःकरण फार करुणामय असल्याने त्यांना दुसऱ्याचे दुःख पाहवत नसे. या दैवी गुणातच त्यांच्या विशाल लोकसंग्रहाचे मूळ सापडते. कोणतीही व्यक्ती भेटली की तिची कुवत काय आहे हे ओळखण्याची कला त्यांच्यापाशी होती. प्रत्येकाला योग्यच असे ते काम देत. त्यांच्याशी संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्यांच्या आपलेपणाचा अनुभव येईल. तर प्रवासामुळे एकत्र येणे ही सुरुवात, एकत्र काम करणे हे यश आणि एकत्र राहणे हा विकास ही शिकवण आपल्याला प्रवास देऊन जातो. भारतीय संस्कृतीत, वैभवात प्रवास, तीर्थयात्रा यांना अनन्यसाधारण महत्व आहे. तीर्थक्षेत्रे व प्रवास ही आध्यात्मिक साधनेची ऊर्जा स्त्रोत असतात. तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि, सुकर्मी कुर्वन्ति कर्माणि, सच्छास्त्री कुर्वन्ति शास्त्राणि असे नारद आपल्या भक्ती सूत्रामध्ये सांगतात. अष्टसात्विक भावाने युक्त असे भक्त तीर्थांना सुतीर्थ, कर्मांना सुकर्म व शास्त्रांना सच्छास्त्र बनवतात. तीर्थयात्रा संचित पापांपासून मानवास मुक्त करून जीवन पावन करतात. त्यामुळे तीर्थाटन अवश्य करावे. मानवी जीवन हा प्रवास सत्कारणी लावण्यासाठी विश्वंभराच्या विश्वाचा प्रवास करणे हितावह आहे. आपला उद्धार करण्यासाठी देशाटन आणि तीर्थाटन करणे हे आवश्यक आहे. समर्थांसारखे संत संघटित समूह जीवन निर्माण करून समाजाला आणि व्यक्ती जीवनाला निर्भय करणारी व नवजीवन देणारी जबरदस्त क्रियाशीलता आचरतात. लोकोद्धार करणे हा त्यांच्या तीर्थाटनाचा मुख्य हेतू असतो. तर इथे अशा या प्रकारे मला या समर्थांच्या तीर्थाटनावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी समर्थ विद्यापीठ नागपूर विभागाचे तसेच सौ प्रज्ञाताईंचे आभार मानते आणि सर्व श्रोत्यांचे देखील आभार मानते. जय जय रघुवीर समर्थ. आता आपल्या कल्याणकरींनी आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल. कल्याणकरी सादर करतात आहेत प्राची फडके. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया, राम राया
कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी. कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा. कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले. तुझा तूची सावरी दयाळा. कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा. कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा. कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी. कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ.